तर मित्रांनो, आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक शेतकऱ्याची मला कमेंट आली होती. त्यांचा प्रश्न असा होता की आता जे काही ढगाळ वातावरण आलेलं आहे त्यामुळे आपण थोडं थांबून स्प्रे घेतला पाहिजे की पाऊस झाल्यानंतर किंवा वातावरण क्लिअर झाल्यानंतर आपण स्प्रे घेतला पाहिजे. तर त्या अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे, त्यांचा हा प्रश्न होता. तर मित्रांनो, कधी पण आपण कांद्यावर स्प्रे घेत असताना आपल्याला प्रिव्हेंटिव्हचा विचार करायचा आहे. आता पाऊस झाल्यानंतर किंवा ढगाळ वातावरण ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं कांद्यावर जास्त रोग दिसणार आहे आणि ते रोग लवकर आपल्याला कव्हर पण होणार नाही. त्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आधी स्प्रे घ्यायचा. आणि जर का आपण तो स्प्रे हे वातावरण क्लिअर झाल्यानंतर जर घ्यायला गेलो तर आपल्याला कांद्यावर रोग जास्त दिसणार आहे आणि त्याच्यात आपल्याला खर्च पण जास्त होणार आहे आणि ते कव्हर पण आपल्याकडून होणार नाही. तिथं एक फवारणी घ्यायची असली आपल्याला तिथं 2 फवारणी घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे. आणि कोणताही स्प्रे घ्या तुम्ही, कोणत्याही पिकावर घ्या, पण आपण प्रिव्हेंटिव्ह मध्येच घ्या. तर अशा आपल्या प्रत्येक पिकामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी असतात, त्याच्यावर आपण काळजीपूर्वक काम केलं पाहिजे, विचार करून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. तेव्हाच आपल्या शेतीमधील खर्च कमी होणार आहे आणि आपले 2 रुपये कुठेतरी वाचणार आहे.